म्हणजे सोयीबाई हा असतो. आपण डॉक्टरांवरती हल्ले हे प्रकार का होतात, कारण ते बोलण्याची पद्धत बरोबर आहे की पण ज्येष्ठ माणूस हा संयमी समजून घेणारा असा असल्यामुळे त्याचा त्या रुग्णालयाच्या प्रतिमेवरती इतका सकारात्मक परिणाम झाला. चालेल, तर अशा पद्धतीची काही पहल आपण करत असाल तर ते स्वागतार्ह आहे. ते आपल्याला ग्वाही देतो की इथून पुढे आपल्याला आपल्या ज्या काही समस्या असतील आपण कधीही माझ्या ऑफिसमध्ये बिनदिक्कत यावं आणि आपल्याला सर्व ते सहकार्य करण्यात येईल. आणि हे आम्ही करतोय ते काय आपलं उपचार करत नाही, ते आमचं परम कर्तव्य आहे. आपल्या ज्येष्ठ नागरिक जो समाज आपल्या ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत नाही, त्यांच्याकडे लक्ष देत नाही, तो समाज असा तळाला जातो असं अनेकांनी म्हटलेलं आहे. तर सरतेशेवटी या महत्त्वाच्या कार्यक्रमाला मला बोलवलं, मला हा सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. सामाजिक सेवा करताना शकील वाजते मी असेल संपर्क फाउंडेशनचे म्हणून ते काम करत आहेत. आणि सेवा करताना आम्ही बघतो लोकांच्या अडीअडचणी खूप आहेत. आणि मी रत्नागिरी कमी बघा दोन्ही संघटना घेऊन असं काम करतात आणि एकत्रित असे कार्यक्रम बघितलं असं. प्रत्येक संघटना ही आपापल्या पद्धतीने काम करते आणि चांगलं काम करतात असं म्हणत नाही, पण एकत्र काम करण्याचा आमचा एकच उद्देश होता, लोकांना आपल्या अडीअडचणी या संघटनेमार्फत सोडवल्या जातात. आणि सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की ज्येष्ठ नागरिक ते बऱ्याच प्रमाणात दिसतात आपल्याला. त्यांना एवढंच सांगेल की म्हातारपण हे निसर्गाचा नियम आहे. आपण त्या ठिकाणी असं एक ठिकाणी झुकत जातो, म्हातारपणाकडे जात जातो. मी आजही त्यांची आठवण करतो. एक चांगलं उत्कृष्ट व्यक्तिमत्व होतं, चांगलं काम करायचं आरोग्याच्या दृष्टीने. पेशंट आले कॅज्युअलिटीमध्ये तर पाहायचे. म्हणजे आज आपलं जे फाउंडेशन आहे संपर्क, तर त्याला जे मूळ जे आहे ते कुठून सुरू होते. त्यांनी ते चांगलं काम केलं म्हणून आज सरांनी जसं सांगितलेलं आहे की त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि ते सदैव सेवा चांगली देत आहे. तसंच आपलं आज वर्धापन दिन आहे. सोयीबाई आणि आपले शकील सर यांना त्याच्याबद्दल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.